जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात। न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच। मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये। C, C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात म्हणजेच फक्त ₹999 मध्ये। हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे। 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास। अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम व कम्प्युटर लॅब। फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z। इच्छा तुमची, शिक्षण आमचं। A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर। फोन 77 74 86 1201। संघर्ष रोजचा नवा नवा परिवाटतो हवा हवा। आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले। रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले। वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन। यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन। राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजराच्या ठळक घडामोडींवर। नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे गेल्या 1.5 वर्षात राज्यात 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांची माहिती। शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याचं उघड। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चाची युद्धपातळीवर तयारी। 5 लाखाहून अधिक नागरिक मोर्चात सहभागी होणार, कृती समितीचा दावा। आणि गांधीनगर परिसरात राजरोस मटका सुरू, जोडीला गुटख्याचीही विक्री, पोलीस अधीक्षकांचे आदेश धाब्यावर। सविस्तर वृत्तासह भेटू काही क्षणातच, पाहत रहा बी न्यूज। उज्ज्वल भवितव्यासाठी नव शिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स। ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस इथे मिळते। पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी। नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य।
ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230240770. ओके, टॉस. Yes, toss. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे राज्यात 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे सुमारे 25,000 बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती अल्पसंख्याक आणि वस्त्रोद्योग मंत्री नामदार मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या नामदार मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या खात्याच्या कामकाजाविषयी माहिती दिली. राज्य शासनाच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वाढली आहे. गेल्या 1.5 वर्षात 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 25,000 तरुणांना रोजगार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. दुसरा भाग, या राज्यामध्ये शासनाने वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आम्ही नवीन धोरण आणलेलं आहे. त्या धोरणाच्या मागे आमचा उद्देश असा होता की कमीत कमी 40,000 कोटीपर्यंत निवेश येईल आणि 12 ते 15 लाख बेरोजगार लोकांना नोकरी मिळणार आहे. तर ह्या आणून आता 1 साल 1.5 वर्ष झालेलं आहे. या 1.5 वर्षामध्ये साधारण 4,000 कोटीपेक्षा जास्त निवेश आलेला आहे आणि 25,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळालेला आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणाली लागू करण्यात आली आहे. गतवर्षी एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना 2.25 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वितरित केल्याचं त्यांनी सांगितलं. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड टाकळीवाडी मार्गावर असणाऱ्या शेतातील विहिरीत सर्जेराव आनंदराव पाटील या युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार असून हातपाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळल्यानं या खुनाबद्दल ग्रामस्थांमधून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. अनैतिक संबंधातून खून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड टाकळीवाडी मार्गावर राजगोंडा पाटील यांच्या शेतातील विहिरीमध्ये आज सर्जेराव पाटील याचा मृतदेह तरंगताना आढळला. हा मृतदेह पोत्यात घातला होता आणि दगडाला दोरी बांधून तो विहिरीत टाकण्यात आला होता. मृत सर्जेराव पाटीलच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराचे वार आहेत. सर्जेराव पाटील हा धरणग्रस्त वसाहतीमधील रहिवासी असून विहिरीनजीक त्याची मोटारसायकलही सापडली आहे. घटनास्थळी शिरोळ पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन खुनाचा गुन्हा नोंद केला. त्याच्या खुनाबद्दल ग्रामस्थातून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. IRBच्या टोल वसुलीला धक्का देण्यासाठी सोमवार दिनांक 8 जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला जिल्ह्यातील 12 तालुक्यातून सुमारे 5 लाख लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. अत्यंत शांततेनं आणि कायदा सुव्यवस्थेला कोणतीही बाधा न पोहोचता हा मोर्चा संपन्न होईल, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक श्रीनिवास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. करारबाह्य आणि निकृष्ट दर्जाचा रस्ते विकास प्रकल्प IRBनं कोल्हापूरच्या जनतेच्या माथी मारलाय. त्यामुळे टोलच्या विरोधात गेल्या 2 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. IRB हटाव कोल्हापूर बचावचा नारा देत निर्णायक लढ्याच्या उद्देशानं 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती झाली आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातून सुमारे 5 लाख लोक सहभागी होतील अशी अपेक्षा साळोखे यांनी व्यक्त केली आहे.
सोमवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गांधी मैदान इथं एकत्र जमून 11च्या सुमाराला मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खरी कॉर्नर, दैवज्ञ बोर्डिंग, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, शिवाजी चौक, दसरा चौक, स्टेशन रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. मोर्चाच्या अग्रभागी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांच्या मागे महिला आणि नागरिक आणि शेवटी त्यांची वाहनं मोर्चात असणार आहेत. विद्यार्थ्यांना मोर्चामध्ये सुरक्षितता मिळावी म्हणून रिक्षा संघटनेचे पदाधिकारी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई कार्यरत राहणार आहेत. या मोर्चात सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, आजी-माजी आमदार, 4 खासदार सहभागी होणार आहेत. तसंच हजारो वाहनांचाही या मोर्चामध्ये सहभाग असणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. मोर्चा काळात कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळून सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. मोर्चा शांततेनंच होणार असल्यानं पोलीस प्रशासनानं त्याचा बाऊ करू नये. मोर्चावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वस्वी पोलिसांची असल्यानं त्यांनी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलं. सर्व शासकीय कर्मचारी, प्राध्यापक, औद्योगिक वसाहतीमधील संघटना, मालक आणि कामगार या मोर्चात सहभागी होणार आहेत. यासह सर्व पक्ष आणि शेकडो संघटनांनी मोर्चात सहभागी होण्याचं ठरवलंय. त्यामुळे न भूतो न भविष्यती असा विराट मोर्चा होणार असून शासनाला या मोर्चाची दखल घ्यावीच लागणार आहे. पत्रकार परिषदेला रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील टोल वसुलीला जोरदार टोला देण्यासाठी 8 जुलैच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी विविध पक्ष, संस्था, संघटना, शासकीय कर्मचारी संघटना यांनी मेळावे घेऊन मोर्चात हजारोच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. एकजुटीच्या जोरावर IRB आणि सरकारला नमवण्याचा निर्धार कोल्हापूरच्या जनतेनं केला आहे. टोल वसुली करायला कोल्हापुरातून प्रचंड विरोध होत आहे. मोर्चे, निवेदनं, आंदोलनं, चर्चा, बैठका यानंतरही तोडगा निघालेला नाही. सरकार आणि IRB टोल वसूल करण्यावर ठाम आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरच्या जनतेनं मात्र टोलधाड परतून लावण्याचा निर्धार तितक्याच ताकदीनं केला आहे. टोल वसुली हाणून पाडण्यासाठी टोल विरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं दैवज्ञ बोर्डिंगच्या हॉलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी टोलविरोधी मोर्चात शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं. दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेनंही टोल वसूल करायला विरोध दर्शवलाय. 8 तारखेच्या महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार आहेत. गेट मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवाजी कोळी, सचिन जाधव, सुरेश पाटील, SN डवरी, संतोष ओतारी यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आंबेडकरी समाज पक्ष संघटनेनंही टोलविरोधी मोर्चाला पाठिंबा दिलाय. शाहू स्मारक भवन इथं झालेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही असा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे, बाळासाहेब भोसले, बबनराव सावंत, भारत धोंगडे, अमजदभाई पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीनं आज पेंढारकर कलादालनात मेळावा घेतला. या मेळाव्यात जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी 30 वर्ष कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर हा टोल बसणार असून तो परतावून लावण्याची संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून टोल मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन केलं. शिवसेनेक भगवे झेंडे घेऊन आणि महिला भगव्या साड्या परिधान करून मोठ्या संख्येनं सहभागी होतील असं त्यांनी सांगितलं. या मेळाव्याला विजय देवणे, राजू जाधव, कमलाकर जगदाळे, शशी बिडकर, रवी चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. BSNL कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी गेट मीटिंग घेऊन सोमवारी निघणाऱ्या टोलविरोधी मोर्चात सामुदायिक रजा टाकून सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या सभेत वाहतूकदारांच्या 15 संघटनांनी मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केलाय. वाहनांसह या संघटना मोर्चात उतरणार आहेत असं सुभाष जाधव यांनी सांगितलं. भोगावती इथं झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत अशोक पवार यांनी भोगावती खोऱ्यातील जनता टोलला विरोध करण्यासाठी मोर्चात अग्रभागी राहील असं सांगितलं. टोल विरोधी डिजिटल फलकाचं भोगावती इथं अनावरण करण्यात आलं. हजारो कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती वंदना पाटील, एकनाथ पाटील, हर्षवर्धन पाटील, DG पाटील यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
मटक्याच्या विरोधात कडक धोरण घेतल्याची घोषणा जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन केली होती. मात्र गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे मटका आणि गुटखा विक्री सुरू असल्याचं चित्र अजूनही दिसून येत आहे. या अवैध व्यवसायात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलेल्या घोषणेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर ही राज्यात मोठी बाजारपेठ असणारं गाव आहे. जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी मटक्याच्या विरोधात कडक धोरण स्वीकारल्याची घोषणा केली होती. इतकंच नव्हे तर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका सुरू असल्याचं आढळून येईल त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र गांधीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाला हरताळ फासत मटका आणि गुटखा विक्री यांना जणू प्रोत्साहनच दिलं आहे. गांधीनगर मटका आणि गुटखा यामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मटक्यामध्ये सचिन, आबा, मधु, किरण यांनी मास्तर, राम, चौगुले महाराज, पिंट्या, हरीश या पंटरांच्या माध्यमातून मटका जोमानं सुरू ठेवला आहे. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जिम्मी शॉपीमध्ये अनेक जण गुटखा विक्री करीत आहेत. किराणा दुकानांमध्ये तर गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याचं स्पष्ट होत आहे. गांधी पुतळ्याजवळील मनी यांचं दुकान तर अनेक अवैध व्यवसायाचा मोठा अड्डा आहे. यासह अनेक टपऱ्या, मोबाईल शॉपीमधून गुटख्याची रेलचेल असते. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर गावातही अशीच परिस्थिती आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाला हरताळ फासून अवैध व्यवसायांना चालना देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला पाठबळ कोण देत आहे? पुरावे असतानाही वरिष्ठ अधिकारी कारवाईसाठी का कचरतात असा प्रश्न उपस्थित होतोय. जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलेल्या घोषणेप्रमाणे गांधीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकांवर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जातोय. बँकेच्या एका शाखेमध्ये खातं उघडल्यानंतर त्याच बँकेच्या इतर शाखेमध्ये व्यवहार करताना बँकांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. आता मात्र हे सर्व व्यवहार मोफत केले जातील, कारण रिझर्व्ह बँकेनं नुकताच एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार खातेदाराला बँकेच्या कोणत्याही शाखेतून बँक स्टेटमेंट, पासबुक नूतनीकरण, रोकड जमा करणे, चेक वटवणे या सेवा मोफत देण्याचं बंधन वाणिज्य बँकांना घातलं आहे. एखाद्या बँकेच्या ज्या शाखेत ग्राहकानं खातं उघडलेलं असेल त्या शाखेमार्फत बँकिंग विषयक सेवा सुविधा ग्राहकाला बँक मोफत पुरवते. मात्र त्याच बँकेच्या इतर कोणत्याही शाखेत या सेवांसाठी शुल्क आकारलं जातं. पासबुक अद्ययावत करण्यासाठी दुसऱ्या शाखेमधून 20 रुपये आकारले जातात. खात्याचं विवरण अथवा स्टेटमेंट मिळवण्यासाठी 100 रुपयांपर्यंतचं शुल्क काही बँका वसूल करतात. त्याचबरोबर बँकेच्या अन्य शाखेत पैसा जमा करणं किंवा चेक वटवणं यासाठीही प्रत्येक 1000 रुपयामागं 20 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत सेवा शुल्क आकारलं जातं. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह आघाडीच्या खासगी बँकाही सहभागी होत्या. आता मात्र याबाबत बँकांना हे शुल्क आकारता येणार नाही. 2011 साली दामोदरन समितीनं सादर केलेल्या शिफारशींमध्ये अशा सेवांसाठी शुल्क आकारलं जाऊ नये अशी शिफारस करण्यात आली होती. या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश रिझर्व्ह बँकेनं नुकताच काढला आहे आणि 1 जुलैपासून याची अंमलबजावणी करण्याचं फरमानही सोडलंय. त्यामुळे खातेदाराला त्याच्या होम ब्रँच बरोबरच इतर शाखांमध्ये बँकिंग विषयक सेवा मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. करवीर तालुक्यातील कुडितरे इथं विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू. मराठा समाज आरक्षण मागणीसाठी कोल्हापुरात 26 जुलै रोजी जागर परिषद. केंद्र शासनाचा अन्न सुरक्षा कायदा जनता विरोधी, देशपातळीवर आंदोलन छेडण्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा इशारा. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात थोड्याच वेळात. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज सी क्लास आणि ई क्लास वर स्टार अजलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. सी क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन-AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग.
नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवती गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या घडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या. याशिवाय
ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज, लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव, द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर, गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम, तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत नाही. एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. HF Jewelers, change your style. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573 E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 86 13. बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात आपलं पुन्हा स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. अयोध्येत राम मंदिर उभं करणार उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी अमित शहा यांची घोषणा. भाजपवर लोकांचा विश्वास नाही, राम मंदिराचा दावा खोटा, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची टीका. अन्न सुरक्षा वटहुकूम, मतं मिळवण्यासाठीचं भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका.
मुंबईत 20 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या. नाशिकमध्ये जात पंचायती विरोधात सामाजिक संस्थांचा मोर्चा. राज्यातल्या खाणी मंत्री अधिकारी माफियांनी गायब केल्या, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. परत वळूयात कोल्हापूर जिल्ह्यातील बातम्यांकडे. करवीर तालुक्यातील कुडीत्रे इथला दिलीप पांडुरंग भामटेकर या तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. विद्युत मोटारीच्या सहाय्यानं नळाचं पाणी भरण्याच्या प्रयत्नात विजेचा शॉक बसल्यानं दिलीप पांडुरंग भामटेकर याचा आज सकाळी 9च्या सुमारास मृत्यू झाला. जनावरांना वैरण आणल्यानंतर भिजलेल्या अवस्थेतच विद्युत मोटर जोडण्यासाठी प्लगमध्ये वायर घालताना ही घटना घडली. दिलीपची आई रंजना यांनी विद्युत प्रवाह बंद केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दिलीपला विजेचा मोठा धक्का बसल्यानं तो प्रथम भिंतीवर आणि नंतर जमिनीवर आदळला. उपचारासाठी CPR-मध्ये हलवण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दिलीप हा एकुलता एक मुलगा होता. त्याचं लग्नही ठरलं होतं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या अध्यक्षपदी विवेक भावसार यांची तर सचिवपदी भालचंद्र निकारजे यांची निवड झाली. रेसिडेन्सी क्लब इथं डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन मुल्हेरकर यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी BMW कंपनीमार्फत कार रेसिंगसाठी 30 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल कृष्णराज महाडिक याचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रेसिडेन्सी क्लब इथं पार पडला. यावेळी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन मुल्हेरकर यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष विवेक भावसार तर सचिव भालचंद्र निकारजे यांच्याकडे पदाची धुरा सोपवण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉक्टर सुहास कुलकर्णी आणि RD शिंदे यांनी गतवर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. या प्रसंगी बोलताना गव्हर्नर मोहन मुल्हेरकर यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या धनंजय महाडिक युवाशक्तीचं कौतुक केलं. BMW कार रेसिंगसाठी 30 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल कृष्णराज धनंजय महाडिक याचा सत्कार करण्यात आला. रोटरीच्या माध्यमातून पहिली असिस्टंट गव्हर्नर महिला होण्याचा मान आशा जैन यांना मिळाला, तर चॅनेल Bच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांची कम्युनिटी सर्व्हिस डिरेक्टर म्हणून निवड करण्यात आली. यावेळी क्लब काउन्सिलर राजेंद्र घोरपडे, डॉक्टर सूरज पवार, रेश्मा पवार, श्रीनिवास जोशी, संग्राम पाटील, नीता नरके आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यातील 450 ग्रामपंचायत हद्दीतील मुस्लिम वस्त्यांच्या विकासासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी केली. मुस्लिम समाजाला सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिल्हा हज कमिटीच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. राज्याचे अल्पसंख्याक आणि वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग इथं मेळावा संपन्न झाला. जिल्हा हज कमिटीच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना नामदार मोहम्मद आरिफ खान यांनी सरकारी आणि निमसरकारी नोकरीमध्ये मुस्लिम समाजाला मानाचं स्थान मिळावं यासाठी स्वतंत्र आरक्षण मिळणं आवश्यक आहे. मेहमुद्दीन रहमान समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरक्षणासाठी पाठपुरावा करणार असल्याचं नामदार खान यांनी नमूद केलं. ग्रामपंचायत क्षेत्रातील 100 कुटुंब संख्या असलेल्या मुस्लिम मोहल्ल्यांच्या विकासासाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. तसंच राज्यातील सर्व मदरशांना मूलभूत सुविधांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचंही नामदार खान यांनी सांगितलं. हज यात्रेकरूंसाठी पुणे आणि नांदेड या ठिकाणावरून सुद्धा विमानाची सोय करण्यासाठी तसंच हज भवन उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष PN पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय सिंह मंडलिक, सुरेश कुराडे, जहांगीरभाई डलाई, इक्बाल देसाई, गणी अजरेकर, कादरभाई मलबारी, वाहिद अल्लीखान यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते. जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसानं थोडी उसंत घेतल्यानं नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आज दिवसभरात 2 फुटांनी कमी होऊन सायंकाळपर्यंत 23 फुटावर राहिली. जिल्ह्यातील 19 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. बुधवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मात्र गुरुवार आणि शुक्रवारी पावसानं थोडी उसंत घेतल्यानं नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. 2 दिवसापूर्वी 32 फुटावर असलेली पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आज सायंकाळी 23 फुटावर होती. दिवसभरात 2 फुटांनी पाणी पातळी कमी झाली आहे. पावसानं उसंत घेतल्यानं काही बंधारेही वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. मात्र 19 बंधाऱ्यावरील पाणी असल्यानं पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. आज दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती.
सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 14.96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 53 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात पडलाय. लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी वंचित घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रथा 110 वर्षापूर्वी रुजवली. याच घटनेचं औचित्य साधून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण लागू करावं अशी जोरदार मागणी आमदार विनायक मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 26 जुलै रोजी कोल्हापुरात मराठा आरक्षण जागर परिषद आयोजित केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून त्यांना 25% आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाचा सध्या संघर्ष सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मराठा आरक्षणाचे कट्टर समर्थक विनायक मेटे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना आपली पुढील दिशा स्पष्ट केली. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी ऐतिहासिक आणि क्रांतिकारक आरक्षणविषयक निर्णय 26 जुलै 1902 रोजी घेतला. या घटनेला 111 वर्ष पूर्ण होत आहेत. हा मुहूर्त साधून मराठा आरक्षणासंबंधीच्या लढ्याची धार वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंबंधी उद्योगमंत्री नारायण राणे यांची समिती शासनानं नेमली आहे. पण राणे समितीची आत्तापर्यंत केवळ एकच बैठक झाली आहे. या समितीला आणखी 3 महिन्याची मुदत वाढ द्यावी अशी मागणीही आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी 26 जुलै रोजी मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात मराठा आरक्षण जागर परिषद घेत आहोत असं आमदार मेटे यांनी नमूद केलं. या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी राजस्थानचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी देवीसिंह भाटी, कर्नाटकचे राज्यमंत्री संतोष लाड, मध्य प्रदेशातील नानाभाऊ मोहोड हे उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर 2 ते 25 ऑगस्ट या कालावधीत औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, रत्नागिरी या जिल्ह्यातही मराठा आरक्षण जागर परिषद होणार आहे असंही मेटे यांनी सांगितलं. राज्य मागासवर्ग आयोगाचे 7 सदस्य मराठा समाज आरक्षण विरोधी आहेत. त्यांची आयोगाच्या सदस्यपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही आमदार मेटे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला नगरसेवक महेश सावंत, बाळासाहेब जौंदार, अनिल कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील एकही रिक्षा ई-मीटर पासून वंचित ठेवली जाणार नाही अशी घोषणा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. शहर शिवसेनेच्या वतीनं ई-मीटर वाटप प्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेच्या वतीनं पहिल्या टप्प्यात 250 मीटर वाटण्यात आली. ई-मीटरच्या सक्तीमुळे कोल्हापुरातील रिक्षाचालक हवालदिल झाले होते, पण कोल्हापुरातील दातृत्वामुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळालाय. शिवसेनेनंही कोल्हापूर शहरातील 1000हून अधिक रिक्षाचालकांना ई-मीटर देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्यात आली. रिक्षा मीटर वाटप आणि मेळावा असा संयुक्त कार्यक्रम शाहू स्मारकमध्ये घेण्यात आला. या मेळाव्यासाठी आमदार क्षीरसागर रिक्षाचं सारथ्य करत सभागृहापर्यंत आले. त्यांच्याबरोबर संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे होते. मीटर वाटपाच्या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष महेश जाधव, ॲडव्होकेट पंडितराव सडोलीकर, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, ऋतुराज क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. रिक्षा सेनेचे अध्यक्ष राजू जाधव यांनी ई-मीटर संदर्भात झालेल्या आंदोलनाचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते रिक्षाचालकांना ई-मीटरचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी रिक्षा व्यावसायिकांवर ज्या वेळी अन्याय झाला त्यावेळी शिवसेनेनं अग्रभागी राहून रिक्षा व्यावसायिकांना न्याय दिलाय. ई-मीटर सक्तीला शिवसेनेनंच विरोध केला, पण कोल्हापूरच्या जनतेनंच रिक्षाचालकांना मोफत ई-मीटरसाठी निधी दिल्यानं शिवसेनेनंही जास्तीत जास्त मीटर वाटप करण्याचं वचन दिलं आणि ते पूर्णही केलं. काँग्रेसच्या नेत्यांनी रिक्षा मीटर वाटप करताना जय महाराष्ट्र म्हणू नका अशी सूचना केली. या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्येक आंदोलनात हिरिरीनं भाग घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. सर्वसामान्य माणसांना त्यांनी आपलंसं केलंय. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षप्रमुखांकडे त्यांची शिफारस करू अशी ग्वाही दुधवाडकर यांनी दिली. रिक्षा व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल रिक्षा व्यावसायिकांकडून आमदार क्षीरसागर यांचा आणि रिक्षा आंदोलन यशस्वी करण्यात प्रमुख कामगिरी बजावल्याबद्दल चंद्रकांत भोसले, राजू जाधव, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर यांचा सत्कार करण्यात आला. शुक्रवारी 250 रिक्षाचालकांना मीटर वाटप करण्यात आलं. आज कसबा बावडा इथं सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 250हून अधिक मीटरचं वितरण करण्यात आलं. कोल्हापुरातील रस्त्यांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी टोल का द्यायचा असा सवाल करत हातकणंगले तालुक्यातील जनता टोल देणार नाही, टोला मात्र नक्की देणार अशी भूमिका राजूबाबा आवळे यांनी जाहीर केली आहे. खासदार जयंतराव आवळे फाउंडेशनच्या वतीनं हातकणंगले इथं प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना ई-मीटरचं वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांसाठी खासदार जयवंतराव आवळे फाउंडेशनच्या वतीनं ई-मीटर वितरित करण्यात आली. हातकणंगले, आळते आणि पेठवडगाव मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या आदर्श रिक्षा युनियनच्या 30 रिक्षांना राजूबाबा आवळे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रसाद खोबरे यांच्या हस्ते ई-मीटर देण्यात आली. रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहू असं आश्वासन आवळे आणि खोबरे यांनी दिलं. कार्यक्रमास भैरवनाथ पवार, रमेश पाटील, संजय किल्लेदार, देवाप्पा कांबळे, पोपटराव इंगवले, विलास कांबळे यांच्यासह काँग्रेस कमिटी आणि आदर्श रिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. मतिमंद मुलांचं जीवनमान सुखकर होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि युवकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, असं मत धनंजय महाडिक युवा शक्ती अध्यक्ष रामराजे कुपेकर यांनी व्यक्त केलं. गगनबावडा तालुक्यातील लोंघे इथं अपंगमती विकास पुनर्वसन केंद्राला युवा शक्तीच्या वतीनं ब्लँकेट वाटपाप्रसंगी ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या गुरुवर्य शिक्षण संस्थेच्या वतीनं कळे आणि गगनबावडा तालुक्यातील लोंघे इथं अपंगमती विकास पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले. या शाळेतील विद्यार्थ्यांना धनंजय महाडिक युवा शक्ती वडंगणे शाखेच्या वतीनं ब्लँकेट वाटप करण्यात आलं. युवा शक्ती अध्यक्ष रामराजे कुपेकर, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांकडे साहित्य सुपूर्द करण्यात आलं. मतिमंद मुलांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि तरुणांनी विशेष योगदान देण्याची गरज आहे, असं रामराजे कुपेकर यांनी नमूद केलं. मतिमंद मुलांना शैक्षणिक साहित्याबरोबरच आहाराचं साहित्य देण्याचं आश्वासन रामराजे कुपेकर यांनी दिलं. जिल्हा परिषद सदस्य सुजाता पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. धनंजय महाडिक युवा शक्ती वडंगणे शाखेचे अध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष राकेश पाटील, पांडुरंग पाटील, सचिन दिंडे, उत्तम कदम, धीरज जाधव, उमेश पाटील, वैभव पाटील, रणजित पाटील, रणधीर पाटील, गुरुवर्य शिक्षण संस्थेचे सचिव राजेश वाघमारे, सचिन वारनूरकर यांच्यासह शिक्षक आणि युवा शक्ती शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान वडंगणे इथल्या देवी पार्वती हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचं वाटपही करण्यात आलं. यावेळी 900 वृक्षांची लागवड करण्यात आली. सर्वाधिक चांगल्या पद्धतीनं वृक्ष संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्याला रोख 11,111 रुपये बक्षीस देण्याची घोषणा युवा शक्तीच्या वतीनं करण्यात आली. अन्न सुरक्षा अध्यादेशाला काँग्रेस पक्षानं मंजुरी दिली आहे. मात्र हा अध्यादेश जनता विरोधी असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केला असून या अध्यादेशाच्या विरोधात देशपातळीवर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. रेशन व्यवस्थेचं सार्वत्रिकरण करावं, 2 रुपये प्रति किलो प्रमाणे एका कुटुंबाला 35 किलो धान्य द्यावं अशी मागणी करणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी अशोक ढवळे यांनी इचलकरंजी इथं पत्रकार बैठकीत दिली. केंद्र शासनानं लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अन्न सुरक्षा विधेयकाचा अध्यादेश मंजूर केलाय. हे विधेयक फसवं असून त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक धान्यही मिळणार नाही. तसंच शासनाच्या धोरणामुळे रेशन दुकानं बंद करून थेट अनुदान दिल्यास गोरगरिबांना खुल्या बाजारातील धान्य खरेदी करणंही मुश्किल होणार आहे, असं अशोक ढवळे यांनी सांगितलं. सरकारचं जनताविरोधी धोरण असल्यानं अन्न सुरक्षा विधेयकाला डाव्या पक्षांचा विरोध आहे. या विरोधात देशपातळीवर आंदोलन उभारून रेशन व्यवस्थेचं सार्वत्रिकरण करावं आणि प्रत्येक कुटुंबाला प्रति किलो 2 रुपये प्रमाणे 35 किलो धान्य मिळावं अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचं ढवळे यांनी सांगितलं. सार्वत्रिक रेशन पद्धती असायला पाहिजे. 97च्या अगोदर जशी होती तशी सार्वत्रिक रेशन पद्धती असायला पाहिजे, युनिव्हर्सल ज्याला PDS म्हणतो. आणि या रेशन पद्धतीमध्ये आज 2 रुपये किलोनी गहू आणि तांदूळ 35 किलो प्रत्येक कुटुंबाला किमान हा दर महिन्याला एवढं मिळालं पाहिजे. ह्या अत्यंत साध्या सोप्या मागण्या आहेत. देशभर एक याच्यामधून एक आंदोलनाला सुद्धा जोरदारपणे आम्ही सुरुवात ही त्या दृष्टीने आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एका व्यक्तीला एका वर्षासाठी 175 किलो धान्य आवश्यक असताना अन्न सुरक्षा विधेयक मंजूर झाल्यास केवळ 60 किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे हे विधेयक फसवं असल्याचं सुभाष जाधव यांनी सांगितलं. यावेळी माकप राज्य कमिटी सदस्य महेंद्र सिंग, चंद्रकांत यादव, उदय नारकर, दत्ता माने, AB पाटील, भरमा कांबळे आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं भरत पाटील आणि अशोकराव फराकटे यांच्या आघाडीच्या वंदना कांबळे यांची सरपंचपदी तर संजय संकपाळ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि आतषबाजी करत मिरवणूक काढली. कसबा वाळवे ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस भरत पाटील आणि राष्ट्रवादीचे अशोकराव फराकटे यांच्या जय हनुमान वाळवेकर ग्रामविकास आघाडीनं 15 पैकी 10 जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलंय.
भरत पाटील, मारुतीराव फराकटे, अशोकराव फराकटे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीनं विरोधी माजी आमदार नामदेवराव भोईटे गटाचा धुव्वा उडवला आहे. पाटील फराकटे गटाच्या वंदना तानाजी कांबळे यांची सरपंचपदी तर संजय रघुनाथ संकपाळ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच तसंच नवनिर्वाचित सदस्य भरत पाटील, अशोक पाटील यांचा सत्कार बिद्रीचे माजी संचालक मारुतीराव फराकटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भरत पाटील म्हणाले, बिद्री कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह आमदारकीची सत्ता उपभोगलेल्यांनी विकासाची केवळ स्वप्न दाखवली. आश्वासनांचा विसर पडणाऱ्यांनी विकास कामे कशी करावीत हे आम्हाला शिकवू नये असा टोला लगावला. महिला सदस्यांना बांधलेले कोल्हापुरी फेटे सभागृहात चर्चेचा विषय बनला होता. यावेळी आनंद संकपाळ, राम इंगळे, अशोकराव फराकटे, रुपाली इंगळे आदींची भाषणं झाली. निवडीनंतर सरपंच, उपसरपंच व सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली. विश्वासराव घाडगे, शंकर पाटील, रंगराव पाटील, चंद्रकांत पाटील, आर.डी. पाटील, दिनकर संकपाळ, विलास संकपाळ, खानविलकर सरकार, शिवाजी संकपाळ, बाळासाहेब कांदळकर, प्रकाश पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, मनसेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर यांचे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील कार्य संशोधनाचा विषय आहे. या संशोधनातून समाजाला नवी दिशा मिळेल. यासाठी शिवाजी विद्यापीठानेही पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं. शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील सामाजिक वंचितता आणि समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीनं राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं जीवन आणि कार्य या विषयावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विचार मांडले. इतिहासकारांच्या दुर्लक्षामुळे राजमाता अहिल्याबाईंचं कार्य जनतेसमोर आलेलं नाही. शिवाजी विद्यापीठात अहिल्याबाई होळकर अध्यासन केंद्र स्थापन करावं आणि त्या माध्यमातून होळकर यांच्या विचार आणि कार्यावर संशोधन करावं. समाजाला यातून नवी दिशा मिळेल अशी आशा महादेव जानकर यांनी व्यक्त केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर एन.जे. पवार, डॉक्टर ए.बी. राजगे, डॉक्टर आर.जी. दांडगे यांच्यासह मान्यवर तसंच विद्यार्थी उपस्थित होते. लायन्स क्लब कोल्हापूर वेस्टच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ नुकताच पार पडला. नूतन अध्यक्षपदी मोहन हजारे यांची तर सचिवपदी दिलीप निकम यांची निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांनी सदर बाजार इथल्या प्रकाश विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा धनादेश मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला. लायन्स क्लब कोल्हापूर वेस्टच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात इचलकरंजीचे उपप्रांतपाल विजयकुमार राठी यांनी पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. त्यामध्ये अध्यक्ष मोहन हजारे, सचिव दिलीप निकम, खजिनदार शरदचंद्र रेवणकर यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रांतपाल मनोहर शर्मा, बिपिनभाई परीख, सर्जेराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन अध्यक्ष मोहन हजारे यांनी पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. युवकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मार्गदर्शन शिबिर, पर्यावरण, पाण्याचं महत्त्व यासाठी तज्ज्ञांची व्याख्यानं, स्लाइड शो, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयांवर कार्यशाळा घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रकाश विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी 5,000 रुपयांची मदत हजारे यांच्या हस्ते मुख्याध्यापक भरत रसाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. अपंग मुलीला मदत म्हणून 12,000 रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाला बळीराम कवडे, आर के मेहता, डॉक्टर संदीप पाटील, शौकत महालकरी आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यात पावसानं उघडीप दिल्यानं खताचा मिरगी डोस टाकण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या अमोनिया सल्फेटची टंचाई मोठ्या प्रमाणात असून लिंकिंग सुरू झाल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. अमोनिया सल्फेटला पर्याय असून शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा असं आवाहन पंचायत समिती कृषी अधिकारी अविनाश मेश्राम यांनी केलं आहे. हातकणंगले हा तालुका ऊस पिकाचा पट्टा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गत वर्षी 18,000 हेक्टर ऊस पिकाचं क्षेत्र होतं. त्यात वाढ होऊन सध्या 21,000 हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. त्यात जून महिन्यातच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं पोषक वातावरण निर्माण झालं आहे. पावसानं उघडीप दिल्यानं ऊसाला लागवडीचा मिरगी डोस देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यासाठी प्रामुख्यानं लागणाऱ्या अमोनियम सल्फेटची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. याचा खासगी दुकानदार लाभ उठवत असून 430 रुपयांच्या पोत्याला वाढीव दर घेत आहेत. काही ठिकाणी नको असलेल्या DAP सारख्या महागड्या खतांची सक्ती सेवा संस्थातून होत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून शासनानं लक्ष घालून योग्य किमतीत खत उपलब्ध करून देण्याची मागणी हेरले इथले शेतकरी सुभाष शिंदे यांनी केली आहे.
याबाबत पंचायत समिती कृषी अधिकारी अविनाश मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतचा पर्याय स्पष्ट केला. ऊसाचं क्षेत्र वाढलं आहे, त्यामुळे अमोनियम सल्फेटची टंचाई जाणवत आहे. पण 50 किलो युरियामध्ये 5 किलो बेन्झोफॉलफ गंधक मिश्रण केल्यास सल्फेटची निर्मिती होते. त्याच किमतीत हे होत असल्यानं त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा. हा अमोनिया सल्फेटला उत्तम पर्याय आहे असं आवाहन त्यांनी केलं. हातकणंगले तालुक्यात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून शेतकरी ऊसाला अमोनियम सल्फेटचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. सद्यस्थितीत पुरवठ्यानुसार अमोनियम सल्फेट मागणी जास्त असल्यामुळे अनेक शेतकरी टंचाई अमोनियम सल्फेटची टंचाई असे म्हणतात. त्याला पर्याय म्हणून 50 किलो युरियामध्ये 10 किलो सल्फरचा वापर केला तर अमोनियम सल्फेटला पर्याय निर्माण होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना त्यापासून जास्त दरानं अमोनियम सल्फेट खरेदी न करता पर्यायी खत उपलब्ध होऊ शकते. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात. बिद्रीच्या दूध साखर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विद्यार्थी, पालक आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा घेराव. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत नॅनो टेक्नॉलॉजी विभागाच्या इमारतीचं नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भूमिपूजन. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते
प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी, हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर.
कोल्हापूरचे अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, the name for trust, quality, style and elegance. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन. तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन तसेच
6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000ची 1,500 आणि 1,500ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा स्वागत. कागल तालुक्यातील बिद्री इथल्या दूधसाखर महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी प्रवेश फी आकारली जात असल्याच्या निषेधार्थ आणि महाविद्यालयातील अनेक सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. तसंच मुलींच्या वसतिगृहाची मोठी दुरावस्था झाली आहे. या इमारतीमध्ये अवैध व्यवसाय सुरू असून महाविद्यालयीन प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. याच्या निषेधार्थ पालक, विद्यार्थी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना घेराव घातला. बिद्री साखर कारखान्यात संचलित दूध साखर महाविद्यालय बिद्री इथं आहे. इथल्या विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून 7 ते 10 हजार रुपये प्रवेश फी आकारली जातीये. याच्या निषेधार्थ पालक, विद्यार्थी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य डॉक्टर RL राजगोळकर यांना घेराव घालून जाब विचारला. मुलांना संरक्षण नसतं, इथलं साहित्य काही राजकीय नेत्यांच्या कॉलेजमध्ये जातं, प्राचार्य आणि प्राध्यापक कारखाना संचालकांच्या दबावाखाली असतात, तर काही विद्यार्थ्यांना चक्क बाहेरील महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्या असं सांगितलं जातं. याचबरोबर संचालकांच्या शिफारशीशिवाय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही अशा तक्रारी पालकांनी केल्यात. इथल्या मुलींच्या वसतिगृहाचं काम 6 वर्ष झालं रखडलंय. तसंच अपुऱ्या असणाऱ्या वसतिगृहामध्ये अवैध व्यवसाय चालतात, तर इमारतीचं बांधकाम अगदीच निकृष्ट दर्जाचं आहे. काही राजकीय ठेकेदारांनी हे काम घेतलं असल्यानं सुरुवातीला केलेलं बांधकामही पडलंय. यासह अनेक आरोप करत प्राचार्यांना धारेवर धरलं. यामध्ये सुधारणा झाली नाही तर महाविद्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. जे हॉस्टेल इथं चालवलं जातं मुलींच्यासाठी जे आहे त्यासाठी कोट्यवधी रुपये आले, पण तिथं काही नाही. पहिल्याचं काम झालं होतं की फाउंडेशनचं, ते काम सुद्धा 40 लाख रुपयाचं झालं, पण त्यातला 40 लाख रुपये एवढे वाया गेलेले आहेत. कारण ते एका राजकीय माणसाच्या संबंधित एका कॉन्ट्रॅक्टरला दिल्यामुळं ते वाया गेलेले आहेत. आणि त्यानंतर परत 80 लाखाचा निधी आला, पण तो निधी सुद्धा आता तिथं आम्ही जाऊन बघितलं, काही बांधकाम एकदम निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालू आहेत. अगदी फरशी वगैरे फुटलेले आहे. तिथं बऱ्याचशाच गोष्टी आता आम्ही आणलेल्या, काही पत्ते खेळणारे बघितले, दारूचे वगैरे तिथं अड्डे चालतात, अजून बऱ्याचशाच गोष्टी तिथं चालतात. ह्या मुलांना जे इथं शिकण्यासाठी येतात BSc साठी, त्या मुलांना ह्यांनी सरळ सांगतात की तुम्ही बाहेरच्या ठिकाणी ऍडमिशन घ्या, इथं घेऊ नका. म्हणजे ही शाळा मोडून आपले काही राजकीय लोकांच्या ज्या शाळा आहेत त्या चालवायच्या आहेत का काय, हिथंच हा प्रश्न पडतो. या आरोपाबाबत प्राचार्यांना विचारलं असता त्यांनी विना अनुदानित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 7,000 रुपये फी घेण्याचा ठराव प्रशासनानं केला आहे असं सांगितलं. यावेळी राम पोवार, अमर पाटील, सागर पाटील, जयदीप पोवार, संदीप भोसले यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. तावडे हॉटेल निगडेवाडी परिसरातील विनापरवाना आणि अवैध मिळकतीवर तिप्पट दरानं कर आकारणी करण्यात येणार आहे. या परिसरातील 56 मिळकतींवर घरफाळा विभागानं तिप्पट घरफाळा आकारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका हद्दीतील तावडे हॉटेल निगडेवाडी नाका परिसरातील मिळकतीची माहिती महापालिकेनं संकलित केली आहे.
त्यापैकी 56 मिळकतधारकांनी महापालिका विकास नियंत्रण नियमावलीमधील तरतुदीनुसार रीतसर बांधकाम परवाना घेतला नसल्याची बाब निदर्शनाला आली आहे। जोपर्यंत ही अवैध बांधकामं राहतील तोपर्यंत दरवर्षी अशा इमारतींवर मालमत्ता कराच्या दुप्पट दराने कर आकारण्याची शास्ती लादण्यात येणार आहे। त्यामुळे या परिसरातील सर्व अवैध बांधकामावर महापालिका कर आकारणी विभागाकडून मालमत्ता कर अधिक त्याच्या दुप्पट शास्ती रक्कम अशी एकूण 3 पट घरफाळा आकारण्याची कारवाई करण्यात येणार असून येत्या 2 दिवसात 56 मिळकतींना नोटिसा लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती कर निर्धारकांनी दिली आहे। प्रत्येक व्यक्तीच्या सभोवतालचं वातावरण आणि त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळेच वाचनालयाच्या माध्यमातून वाचनाची आवड जोपासणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी व्यक्त केलं। स्वर्गीय ज्ञानू गोविंदा दळवी वाचनालयाच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पन्हाळा तालुक्यातील दळवेवाडी इथं हमालांनी वाचनालय सुरू केले आहे। स्वर्गीय ज्ञानू गोविंदा दळवी वाचनालयाच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। वाचन संस्कृतीमुळे ज्ञानात भर पडून उत्साह आणि उन्मेद वाढते। माणसानं आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमीकडे लक्ष द्यावं असं प्राध्यापक नलगे यांनी नमूद केलं। दळवेवाडी गावच्या हमालांनी वाचनालय सुरू करून नवा आदर्श निर्माण केलाय असे गौरवोद्गार PR भोसले यांनी काढले। दापोली पंचायत समिती सदस्य उन्मेष राजे बंडोपंत दळवी यांनी मनोगत व्यक्त केली। मान्यवरांच्या हस्ते कोमल गायकवाड, दीपाली पोवार, सचिन गवळी या शाळकरी आणि प्रदीप पोवार, सुरेश पोवार, गणेश पोवार यांचा प्रशासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। सरपंच भरत निर्मल, वाचनालयाचे अध्यक्ष धनाजी दळवी, सर्जेराव दळवी, विलास दळवी, रंगराव दळवी उपस्थित होते। महावितरणमधील विद्युत सहाय्यक पदासाठीची 3री निवड यादी आज जाहीर झाली। यापूर्वी झालेल्या 2 निवड यादीतून कोल्हापूर परिमंडळात 324 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे 650हून अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे। यादीत समावेश असणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी 15 जुलै रोजी होणार आहे। महावितरणमध्ये राज्यभरातून 7000 विद्युत सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। कोल्हापूर परिमंडळाअंतर्गत 998 विद्युत सहाय्यकांची भरती केली जाणार आहे। त्यासाठी 2 वेळा भरती प्रक्रिया राबवण्यात आली। यातून 324 जणांची निवड करून त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आली, तर काही उमेदवारांची प्रकरणं अद्याप प्रलंबित आहेत। या पदासाठी महावितरणनं आज 3री निवड यादी जाहीर केली आहे। कोल्हापूर परिमंडळाअंतर्गत शिल्लक राहिलेल्या 650हून अधिक जागांसाठी ही यादी जाहीर झाली आहे। यादीत समावेश असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी 15 आणि 16 जुलै रोजी महावितरणच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयात होणार आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ म्हणजे वरदान ठरलं आहे। विद्यार्थ्यांनीही विद्यापीठातील विविध सुविधांचा योग्य लाभ घेऊन शैक्षणिक विकास साधावा असं आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो टेक्नॉलॉजी विभागाच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठातील नॅनो टेक्नॉलॉजी विभागाचा कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन समारंभ आज पार पडला। कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं, तसंच भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी हसन मुश्रीफ यांनी शिवाजी विद्यापीठानं भरारी घेतली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे। ही परंपरा टिकवण्यासाठी विद्यापीठातील प्रत्येक घटकांसह विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा। विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ असं सांगितलं। यावेळी कुलगुरू डॉक्टर NJ पवार, कुलगुरू अशोक भोईटे, अर्जुन राजगे, गिरीश कुलकर्णी, VN शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जामदार क्लब परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज लाईनचं झाकण बसवण्यात आलेलं नाही, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे, तसंच छोटे मोठे अपघात होत आहेत। गंगावेश ते पंचगंगा पूल दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते। या रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे जामदार क्लबजवळील ड्रेनेज लाईनवरील झाकण फुटलं आहे। गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हा खड्डा सताड उघडा आहे। यामुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात घडत आहेत। या रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांबरोबरच नागरिकांना धोका निर्माण झालाय। वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या आणि उघड्यावर असलेल्या या ड्रेनेजवर महापालिकेनं कायमस्वरूपी झाकण बसवावं अशी मागणी नागरिकातून होत आहे। शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड 7 दिवसांऐवजी महिन्याभरात देण्याचा निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने घेतलाय। याबाबतचा आदेश नुकताच काढल्याने नागरिकांना आता रेशन कार्डासाठी 1 महिना वाट बघावी लागणार आहे।
राज्य शासनानं 2011 मध्ये नागरिकांसाठी सनद जाहीर केली होती। यामध्ये अर्जदारानं अर्ज केल्यापासून 7 दिवसात रेशन कार्ड देण्याचं नमूद केलं होतं। एवढ्या कमी कालावधीत अर्जाची पडताळणी करून रेशन कार्ड देणं शक्य होत नाही। शहानिशा करण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी अन्नधान्य वितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आहे। घरगुती वापराच्या सिलेंडरचे अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी रेशन कार्डच्या अर्जांची संख्या वाढली आहे। चुकीच्या पद्धतीनं रेशन कार्ड दिली जाऊ नये यासाठी शासन स्तरावरून मुदत वाढवून देण्यात आली आहे। त्यानुसार अर्ज केल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत रेशन कार्ड दिलं जावं असं म्हणलं आहे। त्यामुळे नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी यापुढे 1 महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे। उत्तराखंडमधील महाप्रलयात अडकलेल्या भाविकांची सुटका करण्यासाठी मारवाडी युवा मंचनं 3 हेलिकॉप्टरची सोय केली होती। सुमारे 1.5 कोटी रुपयांचं मदत साहित्य वितरित केल्याची माहिती युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली। उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयात अनेक लोकांनी प्राण गमावले असून हजारो लोक बेघर झालेत। अजूनही काही लोक अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। अशा गंभीर परिस्थितीत मारवाडी युवा मंचनं पूरग्रस्तांसाठी अन्न, धान्य, पाणी आणि औषधं आदी साहित्यांचा पुरवठा हेलिकॉप्टरद्वारे केलाय। तसंच आर्मी आणि सीमा सडक संघटनांच्या सहकार्यानं पीडितांपर्यंत मदतकार्य पोहोचवण्यात मारवाडी युवा मंचला यश आलं आहे असं ललित गांधी यांनी सांगितलं। तर नंतरच्या टप्प्यात कपडे, ब्लँकेट्स, रेनकोट्स, छत्र्या, घरगुती साहित्याचं वाटप मंचच्या वतीनं करण्यात आलंय। या आपत्तीत देशाच्या विविध भागात अडकलेल्या हजारो यात्रेकरूंसोबत स्थानिक नागरिकांचाही समावेश असून या स्थानिकांसाठीही युवा मंचनं मदतीसाठी ताडपत्री, तंबू, गॅस, स्टोव्ह, भांडी, अन्नधान्य यांचं किट तयार करून विविध भागात त्यांचं वितरण सुरू केलंय। या आपत्तीग्रस्त परिस्थितीमध्ये पूर्णपणे नष्ट झालेली 2 गावं मारवाडी युवा मंचच्या वतीनं दत्तक घेण्यात येणार असून त्याचं पुनर्वसन करणार असल्याचंही ललित गांधी यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नितीन धूत, मनोज राठोड, सुमित ओसवाल उपस्थित होते। आता पाहूया आजच्या सोन्या चांदीचे दर। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे गेल्या 1.5 वर्षात राज्यात 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांची माहिती। शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याचं उघड। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चाची युद्धपातळीवर तयारी, 5 लाखाहून अधिक नागरिक मोर्चात सहभागी होणार, कृती समितीचा दावा। आणि गांधीनगर परिसरात राजरोस मटका सुरू, जोडीला गुटख्याचीही विक्री, पोलीस अधीक्षकांचे आदेश धाब्यावर। याबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।